नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये. आज की नाही आपण अगदी परफेक्ट अशी रव्याची कुरडई कशी बनवायची हे बघणार आहोत. अगदी कुणालाही सहज जमेल ही कुरडई, इतकी सोपी आहे. तर परफेक्ट अशी रव्याची कुरडई बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही किती छान आपली कुरडई छान फुललेली आहे. अगदी चौपट ही कुरडई आपली फुललेली आहे. बघून वाटतसुद्धा नाही की आपण ही रव्याची कुरडई बनवलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जो सगळ्यात बारीक रवा असतो ना तो 0 नंबरचा. हा जो रवा आहे ना आता मी गाळून घेणार आहे चाळून. एखादी जाळी असते रव्यामध्ये तर आपल्याला रवा चाळून घ्यायचा आहे. आता की नाही यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी घालणार आहे. पाणी थोडंफार जास्त घातलं तरीही चालेल. रव्यामध्ये पाणी घालून की नाही आपल्याला रवा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनटं असंच ठेवायचं आहे. रवा छान हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 मिनटासाठी की नाही रव्यामध्ये पाणी असंच ठेवायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर की नाही तुम्हाला लगेच जाणवेल की जे रव्यातलं पाणी आहे ना ते वरती आलेलं आहे आणि जो आपला रवा आहे ना तो खाली तळाशी राहिलेला आहे. आता वरचं पाणी मी हळूच काढून घेतलेलं आहे, जे खराब पाणी होतं ते. आता यामध्ये भरपूर असं दुसरं चांगलं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि की नाही 1-2 ते 3 तास मी हा रवा असाच झाकून ठेवणार आहे. 2 ते 3 तास झालेले आहेत. आता तुम्हाला दाखवते बघा. इथे बघा रवा आपला तळाशी गेलेला आहे आणि वरती पाणी आलेलं आहे. जी काही रव्यामध्ये थोडीफार तांब असेल किंवा घाण कचरा असेल ना तो पाण्यावरती आलेला आहे. ते पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा भरपूर असं पाणी घातलेलं आहे. आपल्याला हे सलग 3 दिवस करायचं आहे. सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करायचं आहे रव्यातलं आणि नवीन पाणी ॲड करायचं आहे. आपण हे 3 दिवस आपण सलग करणार आहोत. 3 दिवस सकाळ संध्याकाळ रव्यातलं पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी ॲड करायचं आहे. आजचा हा 4था दिवस आहे रवा भिजवलेला. तुम्ही पाणी बघू शकता. हे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि दुसरं पाणी मी ॲड केलेलं आहे. जे खराब पाणी होतं की नाही ते मी काढून घेतलेलं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी ॲड केलेलं आहे. स्वच्छ पाणी ॲड केल्यानंतर 1-2 तासानंतर की नाही जे आपण पाणी ॲड केलं होतं की नाही रव्यामध्ये ते वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि खाली बघू शकता आपला चिक तयार झालेला आहे. एकदम हळुवारपणे की नाही आपल्याला हे रव्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. 4थ्या दिवशी की नाही रव्यावरचं जे खराब पाणी होतं की नाही मी सकाळी 6 वाजता काढून घेतलं होतं आणि चांगलं पाणी ॲड केलं होतं. त्यानंतर 2 तासानंतर की नाही जे चांगलं पाणी ॲड केलं होतं ना तेही आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाणी पडतं आहे की नाही तोपर्यंत पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. घट्टसर चीक पडायला लागला की लगेच थांबायचं आहे. इथे बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा आपला हा रव्याचा चीक तयार झालेला आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार होतात. जितकं तुम्ही पाणी चेंज कराल ना तितका चीक आपला एकदम पांढरा शुभ्र तयार होतो. इथं आपला चीक तयार झालेला आहे बघा. याला आता मिक्स करून घेते आणि चीक की नाही आपल्याला मोजून घ्यायचं आहे. कुठलीही आपण ज्यावेळेस कुरडई बनवतो ना तर चीक मोजूनच घ्यायचं आहे. तर इथे बघा एका डब्यामध्ये की नाही मी चीक मोजून घेणार आहे. तुम्ही एखादं पातेलंही घेऊ शकता. इथं कुकरचा डबा घेतलेला आहे मी. त्यामध्ये की नाही मी हा चीक मोजून घेते. बरोबर 1 डब्बा भरलेला आहे चिकाचा. चीक मोजूनच घ्यायचा आहे. चीक अंदाजे घ्यायचा नाही. चीक यासाठी मोजायचं आहे की चीक मोजून घेतल्यामुळे की नाही आपल्याला पाण्याचं प्रमाण घेता येतं. तर इथं थोडंसं कमी भरलेलं आहे बघा डब्याला. तर बरोबर थोडंसं कमी भरलं आहे 1 डब्बा. तुम्ही एखाद्या पातेल्याच्या मापाने ही चीक मोजून घेऊ शकता. आता गॅसवरती मोठी कढई ठेवलेली आहे. जाडबुडाची कढई ठेवली आहे. तुम्ही एखादं पातेलंही ठेवू शकता. फक्त जाडबुडाचं ठेवायचं आहे. आता की नाही यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. जितका चीक मोजून घेतला होता ना आपण तितकंच पाणी ॲड करायचं आहे बघा. चीक थोडासा कमी होता 1 डब्बा पूर्ण भरण्यासाठी. तर तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी. पाणी जास्त घ्यायचं नाही. आता या पाण्यामध्ये की नाही मी थोडंसं तेल घातलेलं आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. चव बघून मीठ घातलं तरी चालेल. तुम्ही नंतर कमी जास्त खूप जास्त मिठाचाही वापर करायचा नाही आहे. इथे बघा आता पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाणी पूर्ण गरम करून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी 1 वाटीभर पाणी मी बाजूला काढून घेते आहे. थोडं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे.
इथं आता पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. एकदम खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. गॅस मीडियम किंवा बारीक ठेवायचा आहे. 2 चिमूट तुरटी घेतलेली आहे मी, एक छोटा पाव चमचा बारीक करून. तर तुरटी घातल्यामुळे की नाही आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र होते. आता इथं बेलणं घेतलेलं आहे लाटणं. आता गॅस बारीक केलेला आहे मी. चीक मिक्स करून घेतला आहे आणि एकदम थोडा थोडा चीक घालून आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी तयार होणार नाहीत. एकदम बारीक धार लावायची आहे आपल्याला. एकदम चीक ओतायचा नाही, थोडा थोडा करून ओतायचा आहे. आणि याला की नाही कंटिन्यू आपल्याला लाटण्याने की नाही हलवून घ्यायचं आहे आणि चीक शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्यू तुम्ही हात चालवला ना तर चिकाच्या बिलकुल गाठी होत नाहीत. मी दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला चीक शिजवून घ्यायचा आहे. कंटिन्यू हात हलवायचा आहे आपल्याला. तर इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी चीक घट्ट तयार झालेला आहे. आता जितका तुम्ही चीक छान शिजवाल ना तितकी कुरडई तुमची छान एकदम मस्त फुलते. तर इथे बघा मी कंटिन्यू लाटण्याने की नाही चीक हलवून घेते, जेणेकरून एकही गाठ तयार होणार नाही. बिलकुल याच्यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत. बघू शकता तुम्ही एकदम पांढरा शुभ्र असा हा आपला चीक तयार होतो आहे. 15 ते 20 मिनटं लागतात चीक शिजण्यासाठी. कंटिन्यू मी लाटण्याने चीक हलवून घेते. तर इथं बऱ्यापैकी आपला चीक शिजून तयार झालेला आहे. थोडंसं थंड पाण्याचा हात घेते आता मी आणि जो काही चीक थोडाफार लाटण्याला लागलेला आहे की नाही तो काढून घेणार आहे. गॅस बारीक करायचा आहे. आता गॅस इथं कुठेही फुल करायचा नाही आहे. आणि पुन्हा एकदा एक 4 ते 5 मिनटं हा जो चीक आहे ना आपला तो मी झाकून शिजवून घेणार आहे. वाफ काढून घ्यायचे एक, जेणेकरून छान असा आपला हा चीक तयार होतो. जर तुमचा चीक थोडासा घट्ट झाला असेल ना तर तुम्ही जे आपण गरम पाणी काढून घेतलं होतं की नाही आधी ते पाणी यामध्ये ॲड करू शकता. पण इथे बघा परफेक्ट असा चीक तयार झालेला आहे. एकदम मस्त पांढरा शुभ्र असा आपला हा चीक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही परफेक्ट असा चीक शिजला आहे की नाही ते कसं ओळखायचं सांगते तुम्हाला मी. आधी हे बेलण्याला लागलेला चीक आहे ना तो काढून घेतलेला आहे. थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन मी आता दाखवते तुम्हाला. बघा इथं हाताला चीक बिलकुल लागत नाही. मी हात लावते बघा, बिलकुल चिपकत नाही आहे, म्हणजे समजायचं की आपला चीक परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे. आता लगेच आपण गरम गरम कुरडई करायला घेऊयात. चीक गरम असतानाच कुरडई करायची आहे. जसं जसं चीक थंड होतं ना तसं घट्ट होतं, त्यामुळं गरम असतानाच आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे. इथे बारीक साचा वापरलेला आहे मी कुरडईचा. याला तेल लावून घेतलेलं आहे बघा सोऱ्याला आणि एकदम बारीकवाली वापरलेली आहे मी. आता की नाही लगेच याची मी कुरडई बनवून घेणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रव्याची कुरडई कशी बनवायची हे दाखवलेलं आहे आणि एकदम छान कुरडया तयार होतात. आता यातलं थोडंसं जे पीठ आहे ना आपलं चीक शिजवल्याला ते एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे मी आणि राहिलेला जो चीक आहे ना पुन्हा तसाच झाकून ठेवायचा आहे. थंड होऊ द्यायचं नाही आहे, गरमच ठेवायचं आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि इथे बघा एक प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे मी. खाली ओढणी अंतरली आहे आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद. आता गरम गरम लगेच आपण कुरडया बनवून घेणार आहोत. अगदी साधी आणि सोपी रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही. अगदी कुणालाही सहज जमेल. पहिल्याच प्रयत्नामध्ये की नाही तुम्हाला ह्या रव्याच्या कुरडया जमतील, इतकी सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जशा तुम्हाला हव्या छोट्या मोठ्या तुम्ही कुरडया बनवू शकता. बघा किती सुंदर कुरडया तयार होत आहेत. मस्त अशा ह्या आपल्या रव्याच्या कुरडया तयार झालेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया तयार होतात. सगळ्या कुरडया मी बनवून घेणार आहेत. गव्हाची कुरडई कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. तर सगळ्या कुरडया मी बनवून घेतलेल्या आहेत बघा. आणि ह्या कुरडया की नाही 3 ते 4 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला की नाही सुकवून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशा बघा किती सुंदर आणि एकदम बारीक अशी कुरडई तयार होती आहे. तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या तुम्ही कुरडया बनवू शकता. मी मीडियम साईजची कुरडई बनवलेली आहे आणि एकदम बारीक अशी आपली कुरडई तयार झालेली आहे. बघूनच तुम्हाला कळत असेल की इतकी छान आणि एकदम पांढरी शुभ्र ही कुरडई
तयार झालेली आहे। बऱ्याच जणांना गव्हाची कुरडई करायची म्हटलं की खूप अवघड जातं, तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर आहे। अगदी सोप्या पद्धतीने रव्याची कुरडई कशी बनवायची हे मी दाखवलेलं आहे। आणि बघा इथे भरपूर अशा अर्धा किलो रव्यामध्ये मी कुरडया बनवलेल्या आहेत। तर याला की नाही आता 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या कुरडया सुकलेल्या आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडई तयार झालेली आहे। तुम्हाला आता मी कुरडई तळूनही दाखवते। बघूनसुद्धा कळत असेल तुम्हाला की किती पांढरी शुभ्र आपली ही रव्याची कुरडई तयार झालेली आहे। आणि ही रव्याची कुरडई की नाही तळल्यानंतर चांगली दुप्पट तिप्पट फुलते। तुम्हाला एकदा ही कुरडई तळूनही दाखवते आणि किती पांढरी शुभ्र तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही। आणि ह्या ज्या रव्याच्या कुरडया आहेत ना चवीला पण खूप सुंदर लागतात। तर इथं बघा चांगली दुप्पट तिप्पट फुललेली ही आपली पांढरी शुभ्र रव्याची कुरडई तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे। आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा। मी नक्कीच ती रेसिपी बनवायचा प्रयत्न करेन। तर छान अशा आपल्या ह्या रव्याच्या कुरडया तयार झालेल्या आहेत। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा ह्या रव्याच्या कुरडया नक्की बनवून बघा। अगदी साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।